पद्धतीने परळी वैजनाथ तहसीलदार कार्यालयाने कोणतेही कागदपत्र पुरावे न पाहता 1200हून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत। हे फार चिंतेची बाब आहे। सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते, आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली। पहिली गोष्ट अशी की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळे आदेश काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, जे जन्म प्रमाणपत्र दिलेत त्यात खोट्या सह्या आहेत, फोर्जरी आहे, फ्रॉड आहे, चीटिंग आहेत, नोटरीचं काय ठिकाण नाही आहे, ज्या माणसाचा पत्ताच नाही, फोटो नाही, अर्ज नाही, त्यांनाही जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहे। आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे फ्रॉड करणारे कोण कोण आहे, याचा मागे कोण आहे, त्या सगळ्यांची चौकशी करावी। सर, हे प्रकार कधीपासून चालू होता आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्याची तुमची मागणी आहे? आता 1200 जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार। आता दुसरी गोष्ट, ते बेकायदेशीररित्या दिले अधिकार नसताना, तर त्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे। ही गोष्ट असं लक्षात आलं की आज नगरपालिकेचे पण CEO उपस्थित होते। 294 विलंबित जन्माचे नोंदी घेण्याचे आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश हे तहसीलदार, नायब तहसीलदारने दिले होते आणि त्यात असं लिहिलं होतं की या सगळ्या सुनावणी तुम्ही उपस्थित होत्या, नगरपालिकेने एक पण सुनावणी अटेंड नाही केली आहे। म्हणून हे चीटिंग, फ्रॉड, फोर्जरी हे भारताच्या घटनेची खेळ आहे। कारण की यात बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, विदेशी असो, पाकिस्तानी असो, अफगाणी असो, कोण असेल कोणालाच माहीत नाही। ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्माचा एक पण कागदपत्र नाही त्याला तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं, हे मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांवर अत्याचार व आतंकवादाला प्रोत्साहन। सर, पुढची प्रक्रिया काय असेल आणि यामध्ये आता मी आग्रह केला आहे पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा। आता तहसीलदार स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत, माझी त्याला हरकत आहे। कारण की नायब तहसीलदारनी फोर्जरी केली आहे, त्यात सहभागी आहे आणि त्यांना असं वाटत असेल की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार, असं नसते। त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्व्हॉल्व होते आणि मी स्वतः इथे लक्ष घालणार आहे। बीड जिल्ह्यात 4 ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोळ झालेले आहेत। बीड येथे FIR गुन्हा दाखल झाला आहे। आज परळीचे मला विश्वास आहे की 1-2 दिवसात गुन्हा दाखल होणार। याचा नंतर मी जात आहे गेवराई आणि पुढच्या आठवड्यात परत बीड जिल्ह्यात येणार माजलगाव। सर, गेवराई 12 ते 14 नोंदणी झाली आहे, माजलगावला पण तशीच झालेली आहे, पण त्याची चौकशी करायची आहे। बीडमध्ये फ्रॉड, फोर्जरी झाली, गुन्हा दाखल झाला, येथेही फ्रॉड, फोर्जरी झाली, गुन्हा दाखल होणार। साधारणतः किती दिवसात? एकंदर महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज तहसीलदारला जे अधिकार दिले गेले ते नोव्हेंबर 2023 मध्ये, त्यानंतर 2,23,000 अर्ज आले, त्यातनं 1,23,000 महाराष्ट्रात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले। आताची स्थिती अशी आहे की यापैकी 97% अर्ज हे बांगलादेश किंवा रोहिंग्या किंवा असं संबंधित मुस्लिमांचे आहेत। इथले जे मूळ मुसलमान आहेत महाराष्ट्रातले, त्यांना काही अडचण नाही, त्यांच्यापैकी 2%चेही अर्ज नाही आहेत आणि त्यांच्याकडे आहे। हे सगळे 40 वर्ष, 30 वर्ष, 60 वर्ष, आणि म्हणून एक शंका अशी येते की विदेशाहून किंवा अपात्र लोक हे सगळं करत आहेत।